मी ना इथं 2 मोठ्या साईजचे बटाटे घेतलेले. मोठ्या साईजचे का घेतले की आपण जे असे गोल गोल कापतोय ना त्याचे जे चिप्स बनतात ते मोठे मोठे होतील म्हणून मी 2 मोठ्या साईजचे बटाटे घेतलेले. आता हे बटाटे घेताना ना मी साल काही काढलेलं नाही आहे, फक्त हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले 2-3 पाण्याने, म्हणजे त्यातला जी माती असते ना ती निघून जाते. आता हे बटाटे ज्या घेतलेले आहे ना ते बटाटे अजिबातही आपण चिप्स भज्यासाठी किंवा मग आपण चिप्स बनवतो ना त्या पद्धतीने कट केले, पण मी काय केलं आहे थोडेसे जाड जाड कट केले. आता हे मागचा जो सगळ्यात टोकाचा जो भाग आहे ना तो छोटा आहे म्हणून मी काय केलं आहे तो काढून टाकलेला आहे आणि हे जे मोठे मोठे चिप्स झालेले बटाट्याचे तेच घेतलेले आहे. आता हे बटाट्याचे चिप्स ना असे इतक्या जाडीचे असे केलेले आहे, म्हणजे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही. आता दोन्ही बटाट्याचे चिप्स मी असे कट केलेले आहे. आता हे बटाट्याचे चिप्स आहे ते पाण्यामध्ये ठेवलेले आहे, थोड्या वेळ मिठाच्या पाण्यात ठेवलेले आहे, म्हणजे मिठाची चवही याला छान येते आणि थोड्या वेळाला असंच पाण्यामध्ये ठेवते. आता एक पॅन घेतलेला आहे लोखंडी, असा पॅन घेतलेला आहे मी आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. आता तेल जास्त पण नाही आणि कमी पण नाही. आता हे जे चिप्स आहे ना ते पाण्यातून काढले आणि कॉटनच्या कपड्याने पुसून घेतले, म्हणजे त्याच्यात अजिबातही पाणी शिल्लक ठेवायचं नाही आहे. आता हे कपड्याने सगळे असे सुकून घेतलेले आहे, त्याच्यात अजिबात पाणी शिल्लक ठेवलेलं नाही आहे, ओलं ठेवलेलं नाही. पण हे बटाट्याचे चिप्स आहेत ते तळून काढायचे, म्हणजे असे ओलसट असले की ते पाण्यामध्ये गेले की तेलही उडतं आणि हातालाही चटका बसण्याची शक्यता असते आणि त्याला पाणी होतं, त्याच्यामुळे ते उडल्या जातं, पटकन तळतही नाही. म्हणून मग हे मी चिप्स जे आहे ते सगळे सुकून घेतलेले आहे अशा कपड्याने. आता हे जे आहे ते एका वेळेस 5-5, 6-6 चिप्स टाकलेले आणि हे जेवढे कट केलेले चिप्स आहे ना दोन्ही बटाट्याचे ते तळून घ्यायचे. आता फक्त आपल्याला तळून घ्यायचे नाही आहे, ते शिजले पण पाहिजेत, मग असे तळायचे. म्हणून मी काय केलं आहे एकदम त्याची हीट कमी ठेवलेली आहे. बघा असे थोडेसा पिवळसर असं झाले, जास्त लालही नाही आणि मग ते शिजल्या पण गेले, कमी याच्यात तळलेले त्याच्यामुळे ते शिजल्या पण गेलेले आहे. आता सगळे जे बटाट्याचे चिप्स आहे ना बघा इतके छान दिसत आहेत, तळल्यानंतर थोडंसं मीठ टाकून असे पण खाल्ले ना मस्त लागतात. आता हे सगळे चिप्स जे आहे ना ते तळून घेतलेले आहे. आता इकडं काय केलं आहे मी थोडंसं ते पॅनमध्ये तळलेलं तेल होतं ते सगळं काढून घेतलेलं आहे, तेल अजिबात एक थेंबसुद्धा ठेवलेलं नाही आणि याच्यात थोडंसं बटर टाकलेलं आहे मी ह्या पॅनमध्ये. आता हे सगळं मेल्ट झाले. आता गॅस मी बंद केलेला आहे, पण तापलेल्या याच्यात होतं ना तेवढ्या याच्यातच ते बटर जे आहे ते मेल्ट झालेलं आहे. आता हे बटाट्याचे चिप्स नाही ना मी असे गोल गोल ठेवलेले आहे. बघा आधी गोल केलं, त्याच्या आतमधून पुन्हा एक ठेवला आणि बघा थोडासा, जास्त नाही पण एकदम थोडासा असा गॅप ठेवलेला आहे याच्यामध्ये आणि सगळे चिप्स मी अशा पद्धतीने गोल ठेवलेले आहे. आता काय केलं आहे एक वाटी घेतलेली आहे, मोठी वाटी, आणि त्याच्यात 2 ते 3 अंडे. आता आपल्याला नाश्ता म्हणजे जे एखाद्या वेळेस स्वयंपाकाचा कंटाळा आला ना तेव्हा हे बनवलं ना, नाश्ता जेवण कशासाठीही बनवू शकता, एकदम पौष्टिक अशी. मी ते एकदा केलं तर मी आठवड्यातून 2-3 वेळेस केलं ना तर मन समाधान व्हायचं नाही, एवढी अशी चविष्ट. आता काय केलं आहे त्या अंडे फोडले मी, 3 अंडे घेतलेले, कारण मोठ्या साईजचे बटाटे घेतले होते म्हणून 3 अंडे घेतलेले आहे. त्याच्यात काय केलं आहे कांदा टाकला, कापून घेतलेल्या मिरच्या टाकल्या, टोमॅटो टाकलेला आहे कापून घेतलेला आणि कापून घेतलेली कोथिंबीर, मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. आता हे सगळं फेटून घेतलेलं आहे व्यवस्थित, सगळं एकजीव होतं. अंडे फेटताना काय होतं थोडंसं लाल तिखट, कलर मस्त येतो म्हणून थोडंसं लाल तिखट, जास्त पण नाही, तिखट अंदाज पाहूनच. आता याला हे जे चिप्स आहे ना त्याला थोडासा असा कांदा लसूण जो मसाला असतो ना तो असा थोडासा फक्त असा टाकलेला आहे या चिप्सवर आणि थोडंसं मीठ, बाकी काहीच टाकलेलं नाही आहे, म्हणजे चव छान येते या बटाट्याला. आता मोठा मुलगा होता मी बनवित होता म्हणा, मग शिल्लक बटर होता मग मी ते पण या अंड्यामध्ये टाकलं, एकदम मस्त लागतं. मग ते होतंच ना थोडंसं ते पण टाकलं मी. आता हे ना एकदम कमी गॅस केलेला आहे आणि हे
असं म्हणजे आता हे जे अंडं आहे ना थोडंसं पातळ आहे, असं ते सुकूस्तवर सगळं असं कमीच गॅसमध्ये हे भाजून घ्यायचं आहे. आता हा कांदा एका ठिकाणी जमा झालेला आहे, तो सगळीकडं असा पांगून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटो आपण जे मसाले टाकलेले आहे ना ते. आता कमी गॅसमध्ये हे सगळं भाजून द्यायचं आहे, म्हणजे अंडंही भाजल्या जाईल. आता हे ना थोड्या वेळ मी असं कमी गॅसमध्ये भाजून दिलेलं आहे. आता हे जे अंडं पातळ दिसत होतं ना ते हळूहळू असं सुकायला लागलेलं आहे आणि पॅन पण सोडायला लागलेलं आहे. आणि आता मी काय केलं आहे, एकाच मध्यभागीचं असं काळं होऊ नये किंवा जळू नये म्हणून मी सगळीकडून याला असं पॅनला भाजून घेतलेलं आहे व्यवस्थित. आता थोडंसं असं सुकलं का मग मी आता इथे हे काय चीज घेतलेलं आहे आणि ते आपली छोटी किसणी असते ना त्याने किसून घेतलेलं आहे. चीजनी काय होतं, लहान मुलांना चीजची आवड पण असते आणि चवीला तर छान लागतंच, पण दिसायलाही पण ते छान लागतं. आता चीज थोडंसं मेल्ट झालं मग मी एका ताटामध्ये हे पॅनमधून काढून घेतलं आणि असं कट केलं. आपण हा बघा आवडीनुसारचं कट केलेलं आहे. आधी आडवे उभे कट केला. आता आणि इतका मस्त असा नाश्ता झाला होता, एकदम चवीला. थोडासा असा कच्चा कांदा टाकला. हा बघा आता खाऊन पण बघू आपण कसा झालेला आहे. आता पाहताच मुलं दमसुद्धा काढत नव्हते, एवढं इतका मस्त असा हा नाश्ता झालेला आहे. एक वेळेस नक्की बनवून बघा. संध्याकाळी स्वयंपाकाचा कंटाळा आला की या पद्धतीने केलं काही पोटभरीचं तर होतंच, पण चवीला एकदम मस्त आणि पौष्टिक असं होतं आहे.